नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही सायन्स पार्ट 2साठी खूप कमेंट्स केल्या होत्या आणि तुम्हाला खूप वाट पाहावी लागली सायन्स पार्ट 2साठी. त्याबद्दल खूप खूप सॉरी. मी या व्हिडिओमध्ये हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ते समजेल, आवडेल. आवडलं समजलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत जा. तर आता आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 त्यातील फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन फर्स्ट पार्ट आपण पाहतोय आणि या पार्टमध्ये आपण हेरिडिटी पूर्णपणे पाहणार आहोत आणि पार्ट 2मध्ये आपण इव्हॉल्युशन पाहणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आता हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच जे बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे पास आउट करणं. म्हणजेच आता आपले आईवडील त्यांच्यामध्ये जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सगळ्या आपल्या याच्यामध्ये आलेत का? तर नाही. म्हणजेच जसं की आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो पण पूर्णपणे नाही. कुठेतरी थोडेसे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याकडे आलेले आहेत की तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखेच दिसता, एकदम सेम टू सेम, एकदम कॉपी. तर असं नाही. तर सपोज की आपण असं म्हणतो की हिचे डोळे हिच्या आईसारखे आहेत, हिचं नाक हिच्या वडिलांसारखं आहे, नकटंच आहे वगैरे वगैरे. तर तसंच आपण असे म्हणतो की याचे केस याच्या वडिलांसारखे कुरळे आहेत वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने आपल्या आईवडिलांचे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते काही प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. त्यामुळे आपण पूर्ण आपल्या आईवडिलांसारखे दिसत नाही, कारण मध्येच ते जे सगळे कॅरेक्टर्स आहेत ते त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं. ते आपण नेक्स्ट लेसन्समध्ये बघणारच आहोत ते कसं होतं वगैरे. तर आधी आपण बघूया की हेरिडिटी म्हणजे काय. तर हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स. आता जीन्स म्हणजे काय? तर जीन्स हे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स आहे जो DNA मध्ये प्रेझेंट असतो. आता DNA कुठे असतं? तर DNA क्रोमोझोम्समध्ये असतात. मग हे क्रोमोझोम्स कुठे असतात? तर क्रोमोझोम्स न्यूक्लियसमध्ये असतात आणि न्यूक्लियस सेल्समध्ये असतात. आता सेल्स कुठे असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण आपली बॉडी ही पूर्णपणे सेल्सनीच बनलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या लेसनला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया की या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. आता हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस याचा बेस आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता हे 3 भावभाव काय आहेत ते आपण बघणार आहोत पेज नंबर 2मध्ये. ओके, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन जे आपण पार्ट 2मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे, ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पेशिएशन, त्याचबरोबर ह्युमन इव्हॉल्युशन. ओके, तर हे सगळं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत हेरिडिटी. तर कॅन यू रिकॉल म्हणून एक छोटंसं 3 प्रश्नांचा एक बंच आहे ते आपण पाहूया. पहिला आहे विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. तर हेरिडिटरी कॅरेक्टर्स कोण कॅरी करतं? तर जीन्स कॅरी करतात, म्हणजेच DNA कॅरी करतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. तेच तर आपण बघितलं, त्याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतो. त्याच्यानंतर थर्ड आहे विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलमध्ये कोणते कंपोनंट्स असतात? तर DNA मॉलिक्यूलमध्ये डिओक्सिरायबोज शुगर असतात, फॉस्फरिक ॲसिड असतं आणि नायट्रोजनस बेसेस असतात. ओके, नायट्रोजनस बेसेस. त्याच्यानंतर आता आपण लेसनला सुरुवात करूया. पहिल्यांदा तर आपण याची डेफिनेशन बघूया. इथे हेरिडिटी आहे. ओके, तो शब्द स्प्लिट झाला आहे तर तो हेरिडिटी एकच शब्द आहे. यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. ओके, हे तर आपण याआधी बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर आहे जोहान ग्रेगर मेंडल, ज्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो, इज पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. ओके, ते काय आहेत? मॉडर्न जेनेटिक्सचे फादर आहेत, पायनर आहेत. ते फर्स्ट सायंटिस्ट आहे ज्यांनी मॉडर्न जेनेटिक्स शोधून काढलेलं आहे. अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्ल्युजन ऑफ द रिसर्च अबाउट हेरिडिटी. त्यांनी हेरिडिटीवरती खूप रिसर्च केलेला आहे, त्यासाठी त्यांनी खूप कालावधी त्याच्यासाठी घेतला होता.
त्याच्यानंतर आहे इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थिअरी ऑफ ह्युगो द व्रिस. म्हणजेच 1901 साली ह्युगो द व्रिस यांचा जो सिद्धांत आहे म्युटेशनल हेरिडिटी, तर या सिद्धांतामुळे अचानक घडणाऱ्या बदलांमागे जे कारण आहे, जे रिझन आहे, म्हणजे जे बदल अचानक घडून येतात तर त्याच्यामागे जे कारण आहे तर ते समजले. आणि मेनवेल इन 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉफर. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की यातूनच 1909 साली वॉल्टर आणि सटन यांनी काय केलं होतं, ग्रासहॉफर जे आहेत, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये नाकतोडे असं म्हणतो, तर ग्रासहॉफर जे आहेत तर यांच्या पेशीमध्ये, यांच्या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत तर ते अशा पेअरच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जोड्यांच्या स्वरूपामध्ये पाहिली होती. आणि त्यांनी शोधेपर्यंत अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन, त्यांनी शोधेपर्यंत ते कोणालाच माहिती देखील नव्हतं. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. तर जीन्स ज्या आहेत तर त्या क्रोमोझोम्स वाया कॅरीड केले जातात. म्हणजे जीन्स क्रोमोझोम्समध्ये काय असतं, डी एन एमध्ये जीन्स असतात, म्हणजेच जीन्स या क्रोमोझोममार्फत कॅरी केल्या जातात. ओके, तर हे सिद्ध झालं आणि त्यामुळे जे हेरिडिटी जे जेनेटिक मटेरियल आहे तर ते शोधून काढण्यासाठी, ओळखण्याच्या दिशेने मग आपलं संशोधन सुरू झालं. आणि पुढे आहे थ्रू विच 1944 ट्राय ऑफ सायंटिस्ट, 3 सायंटिस्ट आहेत या ठिकाणी, त्यांची नावं दिलेली आहेत, आपण पाहूया. पहिला आहे ओसवाल्ड एव्हरी, दुसरा आहे मॅकलिन मॅककार्थी, त्याच्यानंतर आहे तिसरं जे अँड कॉलिन मॅकलॉइड. या 3 शास्त्रज्ञांनी मिळून प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. म्हणजे व्हायरसेस सोडून, व्हायरस म्हणजे काय तर जे बाहेर, म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर नॉन लिव्हिंग असतात. आता कोरोना व्हायरस पण व्हायरसच आहे, तर आपल्या शरीराच्या बाहेर ते नॉन लिव्हिंग असतात आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात तेव्हा ते लिव्हिंग होतात. ओके, सो व्हायरसेस सोडून जे इतर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये काय असतं, DNA हा जेनेटिक मटेरियलच्या स्वरूपामध्ये असतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इन 1961 द फ्रेंच जेनेटिसिस्ट Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. म्हणजे बॅक्टेरियल सेल्समध्ये जे DNA आहेत तर त्यांच्याद्वारे प्रोटीन सिंथॅसिस जे होतं, प्रोटीन सिंथॅसिस म्हणजे प्रथिने संश्लेषण जे होतं तर ते कसं होतं याची एक प्रतिकृती तयार केली गेली होती, एक मॉडेल तयार करण्यात आलं होतं. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. मग DNA जे जेनेटिक कोड्स आहेत, जे जेनेटिक संकेत आहेत तर ते उलगडण्यासाठी मदत झाली होती. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज्ड विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि त्यामुळेच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी जी आहे तर ती विकसित झाली, जिला आज जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये खूप स्कोप आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders, production of hybrid varieties of animals and plants, and in industrial process in which microbes are used. हेरिडिटीचे जे शास्त्र आहे, म्हणजे अनुवांशिकचं जे शास्त्र आहे तर ते डायग्नोसिससाठी यूजफुल आहे. त्याचबरोबर सपोज की एखादा आपण हेरिडिटरी चेंजेसमुळे जे डिसीज होतात ते पाहिलं होतं, जसं की सिकल सेल ॲनिमिया आपण पाहिलं होतं, ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात क्रोमोझोम्समध्ये त्याच्याद्वारे जे काय आजार होतात तर ते सगळं आपण बघितलं होतं. मग हे जे आजार आहेत तर ते मदर आणि फादरकडून आपल्याकडे ट्रान्सफर होतात. मग ह्या आजारांचं डायग्नोसिस करणं, त्याच्यावरती ट्रीटमेंट देणं किंवा हे आजार होऊ नयेत यासाठी काहीतरी प्रिकॉशन्स वगैरे घेणं आणि प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स हे सगळं जे आहे ते करणं, हे सगळं अनुवंशिक शास्त्रामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. कॅन यू टेलमध्ये 2 प्रश्न आहेत ते आपण बघूया. तर पहिला आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. तर RNAचे 3 टाईप्स आहेत, एक तर रायबोझोमल RNA आहे, मेसेंजर RNA आहे आणि ट्रान्सफर RNA आहे. आणि DNAचं स्ट्रक्चर आपण याआधी 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. दुसरा आहे एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स. तर जेनेटिक डिसऑर्डर्स हे एकतर पहिल्यांदा असं होतं की क्रोमोझोम्समध्ये जर एबनॉर्मॅलिटीज असतील त्यांच्या नंबर्समध्ये तर त्याच्यामुळे होतं, आणि जीन्समध्ये जर म्युटेशन झालं
म्हणजे जीन्समध्ये जर अचानक बदल झाले तर त्याच्यामुळे पण जेनेटिक डिसऑर्डर्स होतात. मग त्याचे आपण अनेक टाईप्स बघितले होते. एकतर डाऊन सिंड्रोम होतं, त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम होतं, त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया होतं. ओके, तर अशा पद्धतीचे जेनेटिक डिसऑर्डर्स होत असतात. आता पुढे दिलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर पहिला आहे विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. Information about protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for the body. आता DNA जे RNA आहेत तर त्याच्यामध्ये तिने पेशींमध्ये, सेल्समध्ये जे काही कार्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये ते भाग घेतात आणि शरीराचं जे काही स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे याच्यावरती ते कंट्रोल ठेवत असतात, नियंत्रण ठेवत असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे प्रोटीनच्या निर्मितीविषयी जी माहिती आहे तर ती DNAमध्ये स्टोअर करून ठेवलेली असते आणि रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या बॉडीसाठी जे प्रोटीन आवश्यक आहे तर त्याची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर आहे दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. आणि हे जे प्रोटीन्स आहेत यांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होत असते. त्याच्यानंतर पुढे आहे दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. याला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे mRNA इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. DNAमध्ये ज्याप्रमाणे गरज असेल, ज्याप्रमाणे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असेल त्याप्रमाणे mRNA प्रोड्यूस केलं जातं. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ DNA इज यूज्ड इन धिस प्रोसेस. 2 स्ट्रँड्स असतात DNAमध्ये, तर त्यातील फक्त एकाच स्ट्रँडचा वापर या ठिकाणी केला जातो. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. mRNAमध्ये जे तयार झालेले न्यूक्लियोटाइड्स आहेत तर त्यांचा सिक्वेन्स आणि DNAमध्ये जो सिक्वेन्स आहे तर तो दोघांचाही सिक्वेन्स सेम असतो, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतो, एकमेकांना पूरक असतो. त्याच्यानंतर बिसाइड्स देर इज युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. DNAमध्ये थायमिन असतं आणि RNAमध्ये काय असतं, युरॅसिल असतं. आपण बघितलेलं आहे की याआधी नायट्रोजनस बेसेस जे असतात तर ते 4 असतात, म्हणजे 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये थायमिन जे असतं तर ते फक्त DNAमध्ये असतं, RNAमध्ये नसतं, आणि युरॅसिल RNAमध्ये असतं, DNAमध्ये नसतं. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसाइज इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. आणि RNA तयार करण्याच्या या प्रोसेसलाच आपण ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण आहोत पेज नंबर 2 वरती. द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझ्म. आता न्यूक्लियसमध्ये जो mRNA तयार झाला आहे, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण बघितलं की न्यूक्लियसमध्ये mRNA तयार झालेला आहे. मग हा mRNA जो न्यूक्लियसमध्ये तयार झालेला आहे तर तो सायटोप्लाझ्ममध्ये येतो. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आणि तो येत असताना DNAकडून एक कोडेड मेसेज घेऊन येतो, एक काहीतरी असा सांकेतिक संदेश तो येत असताना घेऊन येतो. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. आणि या मेसेजमध्ये काय असतं तर अमिनो ॲसिडसाठी काही कोड्स असतात, काही संकेत असतात. ओके, द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स आणि इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रत्येक ॲमिनो ॲसिड करता 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. म्हणजे प्रत्येक ॲमिनो ॲसिडसाठी जो कोड आहे तर तो 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचामध्ये असतो आणि त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. आता पुढे इथे सांगितलेलं आहे डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स फॉर 20 अमिनो ॲसिड्स. डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. तर यांनी 20 अमिनो ॲसिड्ससाठी असलेले जे कोडॉन आहेत तर ते शोधण्यात एक महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. फॉर धिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968 अलॉंग विथ ऑदर 2 सायंटिस्ट. आणि या कामासाठी त्यांना नोबेल प्राइजने 1968 साली त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. अजून 2 सायंटिस्ट त्यांच्याबरोबर होते, तर या तिघांना मिळून नोबेल प्राइज देण्यात आलेलं होतं. आता पुढे सांगितलेलं आहे इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक mRNA हा थाउजंड्स म्हणजे हजारो ट्रिपलेट कोडॉननी बनलेला असतो. ॲज पर द मेसेज ऑफ mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द
tRNA. आणि ज्याप्रमाणे mRNA मेसेज घेऊन येईल, ती सांकेतिक खुणा जी आहे तर तो ज्याप्रमाणे घेऊन येईल त्याप्रमाणे tRNA काय करत असतं, ॲमिनो ॲसिडचं सप्लाय करत असतं. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे mRNA मेसेज घेऊन येईल सांकेतिक भाषेमध्ये तो सांकेतिक कोडमध्ये तो घेऊन येईल, त्याचप्रमाणे ज्या सांकेतिक कोड असेल तो रीड करतो आणि ट्रान्सफर RNA ते रीड करतो आणि मग ॲमिनो ॲसिडचं सप्लाय करतो. फॉर धिस पर्पज, या पर्पजसाठी tRNA has anticodon having complementary sequence to the codon on the mRNA. मग यासाठी mRNAवर ज्याप्रमाणे कोड आहे तर त्यालाच कॉम्प्लिमेंटरी जे अँटीकोडॉन्स आहेत तर ते tRNAवरती असतात. म्हणजेच mRNA काहीतरी सांकेतिक कोड घेऊन आलेला आहे, मग त्याला कॉम्प्लिमेंटरी कोड कोणाकडे असतो, tRNAकडे असतो आणि यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ओके, आता आपण बघणार आहोत ट्रान्सलोकेशन. द ॲमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. आता tRNAने जे काही ॲमिनो ॲसिड्स आणलेले आहेत तर ते पेप्टाईडने बांधण्याचं काम, त्याचं एक साखळी तयार करण्याचं काम कोण करतं, rRNA करतं, रायबोझोम RNA करतं. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, ड्युरिंग धिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन अँड दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. आणि या दरम्यान, या प्रोसेसच्या दरम्यान काय होत असतं, रायबोझोम जे आहेत तर ते mRNAच्या एका एंडकडून म्हणजेच एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत असतात आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स काय असतं तर ट्रिपलेट कोडॉनचं. ओके, या ठिकाणी तुम्हाला बाजूलाच 1.2 डायग्राम आहे, त्याच्यामध्ये दिसत असेल की ज्याप्रमाणे tRNA जे आहेत तर ते mRNAच्या एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे ते चाललेले आहेत. ओके, रायबोझोम सरकत आहेत आणि यालाच आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. आणि यासारख्या अनेक चेन्स एकत्र येतात आणि त्यापासून खूप गुंतागुंतीचे असे प्रोटीन्स तयार होतात. दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर अपीअरन्स टू. आणि हे जे प्रोटीन्स आहेत तर हेच आपल्या बॉडीतले म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमधले खूप सारे कार्य पार पाडत असतात आणि त्यांच्या स्वरूपाचं नियंत्रण पण ते करत असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आहे, living organisms can produce new individuals like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता सजीवांमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्यासारखेच दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करत असतं रिप्रोडक्शन प्रोसेसच्या थ्रू. सो म्हणजे काय आहे की सपोज एखादा कुत्रा आहे तर तो त्यासारखंच दुसरा कुत्रा तयार करत असतो, रिप्रोड्यूस करत असतो, तर ते ज्याप्रमाणे आपण आहोत त्याचप्रमाणे त्याच्यासारखेच दुसरे स्पेशीज तयार करत असतं. ओके, आता हे कशामुळे होतं तर जीन्समुळे होतं. आणि काही जीन्स जे आहेत तर ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काहीच चेंजेस न होता ट्रान्सफर केले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच चेंज न होता ट्रान्सफर होतात. आणि त्याच्यामुळेच ड्यू टू धिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. आणि याच्यामुळेच काही चेंज न केल्यामुळे ते ट्रान्सफर केले जात असल्यामुळेच पॅरेंट्समधले काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे असेच त्यांच्या मुलांमध्ये दिसू लागतात. म्हणजे जसं की आपण म्हटलं की तुझे डोळे आईसारखे दिसतात, म्हणजेच ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ते जे काही जीन्स आहेत तर ते काहीच चेंजेस न होता मदरकडून त्या डॉटरकडे पास केलेले असतात. ओके, हवेवर समटाईम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. पण काही वेळेस काय होतं की या जीन्समध्ये काहीतरी सडन चेंजेस घडून येतात. ओके, आणि पुढे आहे की समटाईम्स any nucleotide of the gene changes its position that causes a minor change which is nothing but the mutation. म्हणजे काही वेळा काय होतं की एनी न्यूक्लिओटाईड त्याच्यामधला जीन्समधले जे न्यूक्लिओटाईड्स आहेत तर त्यातील कुठलाही न्यूक्लिओटाईड आपली जागा चेंज करतो आणि त्याने जर जागा चेंज केली तर मग त्याच्यामध्ये एक छोटासा चेंज घडून येतो, छोटासा बदल घडून येतो आणि त्या बदलाला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. तो बदल काही नसून काय असतं, फक्त म्युटेशन असतं, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये उत्परिवर्तन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे लास्ट लाईन, सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही म्युटेशन्स हे किरकोळ असतात, मायनर असतात, परंतु काही मात्र खूप वेगळे असतात, खूप मेजर असतात, कन्सिडरेबल असतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. आणि या म्युटेशनमुळेच काय होतं, सिकल सेल ॲनिमिया यांसारखे डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. This is an everlasting process and it is one of the proof for Darwin's theory of natural selection.
आता डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हे काय आहे हे आपण याच पाठामध्ये पुढे बघणारच आहोत. आता ही जी प्रक्रिया आहे तर ही सगळी सातत्याने चालणारी अखंड अशी एक प्रक्रिया आहे आणि ती डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याचं काय करते, समर्थन करते. तर अशा पद्धतीने हेरिडिटी हा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आय होप तुम्हाला हा पार्ट समजला असेल. मी फक्त एक प्रयत्न केला होता. तुम्हाला समजला असेल तर कमेंट करून सांगा, नसेल तर मग आपण इथे स्टॉप करूया. ओके. सो जर तुम्हाला इव्होल्युशनचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.